त्यांचे आता आपण या ठिकाणी विचारायचे ते अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबातले वारसदार भूषणराजे होळकर, सोफियाताई, हा कार्यक्रमाचा सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते योगेंद्र पवार, महाराष्ट्राचे ICS पोलीस अधिकारी श्री शिंदे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि सरकारी बंधू भगिनींनो, आजचा हा सोहळा अतिशय महत्त्वाचा सोहळा आहे. 299वी जयंती. पुढचं वर्ष हे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांनी दिलेली सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी कशी वापरायची याचा आदर्श या महामातेने आपल्या सगळ्यांच्या समोर दिला. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान आणि स्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. या देशामध्ये राजे राजवले अनेक होऊन गेले, पण फार थोडे राजे राजवले असेल ते जाऊन 100, 200, 300, 400 वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंतःकरणातून त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे ती कधी कमी होत नाही. शिवाजी महाराजांचा उल्लेख करता येईल. देशात राजे अनेक होऊन गेले, पण 300 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सामान्य माणसाचं राज्य कुणी प्रस्थापित केलं ते राज्य कधी भोसल्यांचं राज्य म्हणून सांगितलं नाही, ते राज्य रयतेचं राज्य म्हणून सांगितलं. असा राजा कोणता असेल तर त्याचं नाव युगपुरुष शिवछत्रपतींचं आहे. हा इतिहास आहे या देशात. आणि असंच या देशामध्ये अनेक कर्तृत्वान महिला जन्माला आल्या, संकट आली, त्या संकटावर मात करून आपल्या हातामध्ये नेत्याने जी सत्ता दिलेली आहे ती सत्ता ते राज्य रयतेचं राज्य म्हणून चालवण्याचा आदर्श कोणत्या महाकर्तृत्वान महिलेने या देशामध्ये केला असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो. आणि हे काम उभं आयुष्यभर अहिल्यादेवींनी केलं. व्यक्तिगत संकट आली त्याची चिंता कधी केली नाही, राज्य हातात घेतलं, समर्थपणाने चालवलं, विकास नावाचं चित्र देशाच्या समोर मांडलं. आज आपण काय सांगतो, काय हवं असं लोकांना, अन्न पाणी आणि तत्सम गोष्टी. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कष्टानं मेहनत करणाऱ्या माणसाला कुठेही जायचं असेल आणि वेळ प्रसंगी तहान लागली, पिण्याचं पाणी हवं असेल तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाण्याच्या बाजवा, पाण्याच्या विहिरी या काढून उपेक्षितांना
संबंध देशभर पाणी पुरवण्याचं काम करणारे जे राज्यकर्ते होते त्याच्यामध्ये अहिल्या देवींचा उल्लेख हा करावा लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हाताला काम पाहिजे आणि म्हणून वस्त्रोद्योगाचा व्यवसाय कसा करता येईल याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं. अनेक गोष्टी त्यांनी केल्या. कर्तृत्व दाखवलं, शौर्य दाखवलं आणि त्यामुळं आज आपण अभिमानानं अहिल्या देवींचा उल्लेख करत असतो. मला स्वतःला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी हा सोहळा तुम्ही सगळ्यांनी कष्टाने आयोजित केला आणि नव्या पिढीच्या समोर एका आदर्शवंत व्यक्तीचं जीवन हे मांडून नव्या पिढीला एक प्रकारच्या प्रेरणा तुम्ही दिल्या आणि त्याचबद्दल मी तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आज धनगर समाज हा देशाचा एक अत्यंत कष्टाळू, महत्त्वाचा आणि पर्यायी देशाच्यासाठी खर्चा करणारा असा हा समाज आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये धनगर समाजाचं योगदान मोठं होतं. 12 गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. या 12 गोष्टीमध्ये स्वातंत्र्याची चळवळ झाली. त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक लोक सहभागी झाले. त्यांची मालिका जर बघितली तर आजही मला या ठिकाणी ॲडव्होकेट मोरे साहेब बसलेत, त्यांचे सासरे जगन्नाथराव कोकळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुरुंगात गेले होते आणि या देशाचं स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्यासाठी त्यांनी खस्ता खाल्लेली असतात. अनेकांची नावं सांगतायची. आज तुम्ही लोकांनी मला राजकारणामध्ये गेले 50-60 वर्ष साथ दिली. माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्यांशी संघर्ष होता, पण त्यावेळेला सामान्य कुटुंबातले अनेक लोक मजबूतीने पाठीमागे उभे राहिले. पंधराला गेलो तर धुळाबापूचं नाव, विठ्ठलराव कोकळेंचं नाव, खोमण्यांचं नाव, अनेकांची नावं सांगायची. या सगळ्या लोकांनी जीवाभावाचे सहकार्य म्हणून त्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण शक्ती, ताकद ही माझ्या मागे उभी केली आणि त्याचमुळं मी राज्यात आणि देशात काही ना काहीतरी करू शकलो. अहिल्या देवीने अनेक गोष्टी केल्या. आज तो आदेश पुढे ठेवला पाहिजे. स्मारकाची चर्चा या ठिकाणी केली गेली. जरूर प्रमुख लोकांना बसून त्याचा काय विचार करायचा हा विचार करू. पण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, आज तुम्ही बारामतीमध्ये मेडिकल कॉलेज पाहिले. या ठिकाणी मेडिकल कॉलेज 500 कोटी रुपये खर्च करून आज उभं केलेलं आहे आणि ते अहिल्या देवींच्या नावाने उभं केलं आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला. अनेक संस्था आपण उभं केल्या. शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी कृषी प्रतिष्ठान नावाची संस्था आपण उभी केली. आज मी त्या संस्थेमध्ये जातो तर शेकडो मुलं मुली लहान समाजाची अहिल्या देवीने ज्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी सातत्याने कष्ट केले त्या समाजाची मुलं मुली उत्कृष्ट शिकून आज पुढे गेलेली आहेत. माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून अनेक मुलं मुली बाहेर पडली. विद्याप्रतिष्ठानमधून हजारो मुलं मुली आज बाहेर पडलेली आहे. आज खऱ्या अर्थानं अहिल्या देवीचं स्मरण करायचं असेल तर ही नवी पिढी कर्तृत्वान ही कशी होईल आणि ती जीवनामध्ये यशस्वी कशी होईल यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं हेच खऱ्या अर्थानं अहिल्या देवीचं स्मरण करण्यासारखं आहे. आणि त्या कामाला आपण मिळून सतत प्रयत्न करूया, सगळ्यांना बोलवून देऊया, आदर्श विचार हा जतन करूया. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.